नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याच्या भावात खरंच तेजी आली की व्यापाऱ्यांची खेळी आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. कांद्याच्या भावात मोठ्या तेजीची शक्यता आहे का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, काय महत्त्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. पुढील चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. सविस्तर संपूर्ण बातमी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावं लागणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची बातमी आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघावी आणि तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता. चला तर नंतर व्हिडिओला सुरुवात करायला करू शकता. कांदा खरंच तेजीत की व्यापाऱ्यांची खेळी? कांद्याच्या भावात मोठी तेजीची शक्यता आहे का? बघू शकता, कांदा बाजारात मागील 4-5 दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहे. कांद्याचे भाव वाढून अनेक बाजारात 2500 ते 2800 रुपयापर्यंत पोहोचले होते आणि एकंदरीत या ठिकाणी बघितलं पण कालपासून पुन्हा मार्केट कमी होऊन 300 रुपयापर्यंत तुटले आहे. बाजारात 2 दिवसामध्ये भाव 300 ते 500 रुपयांनी वाढले आणि पुन्हा 300 रुपयांनी कमी झाले. दक्षिणेतील बाजारात कांद्याच्या बाजारात या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, भावात चढ उतार सुरू आहे. त्याप्रमाणे देशातील बाजारातही चढ उतार दिसत आहेत असे व्यापारी सांगत आहेत. तर शेतकऱ्यांनी बाजारात आवक वाढवावी यासाठी व्यापाऱ्यांची ही खेळी आहे का, असे शेतकरी सांगत आहे. 4 दिवसापूर्वी सोशल मीडियावर 3400 ते 3500 रुपयाचा पावत्या फिरत होत्या. त्यामुळे बाजारात कांदा भावात मोठी वाढ झाल्याची चर्चा झाली. कांदा पुन्हा एकदा बातम्यामध्ये आला. कांदा आणतोय डोळ्यात पाणी, अर्थकारण कोलमडलं अशा नेहमीच्या या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना, नेहमीच्याच या ठिकाणी बातम्या सुरू झाल्या. पण कांद्याला वाढलेला भाव 2च दिवसात पुन्हा 300 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे बाजारात आणखीन चर्चा सुरू झाली. बाजारात पावसामुळे कांदा आवक कमी होती, ही आवक वाढावी, दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी बाजारात कांदा आणावा यासाठी 2 दिवसासाठी व्यापाऱ्यांनी भाव वाढवले असे शेतकरी सांगत होते. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरणाऱ्या पावत्या या व्यापाऱ्यांच्याच मालाच्या होत्या असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. खरं तर या ठिकाणी तुम्ही बघत आहात महत्त्वाचे अपडेट. तुम्ही जसं की बघत आहात, व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे. दक्षिणेतील राज्यात कांद्याचा भाव 3500 रुपयापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे राज्यातही कांदा 2500 ते 2800 रुपयाच्या दरम्यान पोहोचला. पण 2 दिवसापासून पुन्हा येथील मार्केट कमी झाले. त्यामुळे आपल्याकडे भाव कमी झाले आहेत. या भावात हे चढ उतार होण्यामागे बाजारातील आवक, कांदा आवक किंवा व्यापाऱ्यांची खेळी याचा काही संबंध नाही. पुढे कांद्याचा भाव कमी जास्त झाल्यास याचा परिणाम आहे असेही व्यापारी म्हणत आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून